महत्व आहे. तुम्हाला सांगू, आदरातिथ्य करावं खानदेशी माणसानं, आदरातिथ्य करावं खानदेशी माणसानं, अगदी हृदयापर्यंत घुसावं वराडी माणसानं. निष्ठा हवी असेल कोकणात जावं, आणि राजकारण करायचं असेल तर आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ पारमार्थिक प्रतिज्ञा करतात. एक 5 मिनिटामध्ये अभंगाची प्रस्तावना मांडतो, कारण ती नाही मांडली गेली तर श्रेष्ठांचा आशीर्वाद मिळणार नाही. म्हणून 5 मिनिटामध्ये अभंगाची प्रस्तावना मांडतो आणि 6व्या मिनिटाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील थोर विचारवंतांना, संत महात्म्यांना, साधू श्रेष्ठांना, आचार्यांना समाजामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारची माणसं अनुभवाला आली. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, 3 प्रकाराचे जन तुका म्हणे केले. पैकी काही माणसं कनिष्ठ स्वभावाची असतात, काही माणसं मध्यम स्वभावाची असतात, काही माणसं उच्च समाजाची असतात. थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर काही माणसं तामस वृत्तीची असतात, काही माणसं राजस वृत्तीची असतात, काही माणसं सात्विक वृत्तीची असतात. अगदी शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं झालं तर काही आज्ञ असतात, काही सुज्ञ असतात आणि काही प्राज्ञ असतात. जी कनिष्ठ स्वभावाची माणसं आहेत, जी तामस वृत्तीची माणसं, जी आज्ञा अशी माणसं दुर्दैवानं अवज्ञा करतात. जी माणसं मध्यम स्वभावाचे, राजस वृत्तीचे, सुज्ञ आहेत, अशी माणसं आज्ञा करतात. आणि जे भाग्यवान उत्तम स्वभावाचे, सात्विक वृत्तीचे, किंबहुना प्राज्ञ अशीच मंडळी प्रतिज्ञा करतात. मानवानो अवज्ञा कुणीही कुणाची करू नये, आम्ही या व्यासपीठावर तर करूच नाही. ऐका, अवज्ञा कुणीही कुणाची करू नये. पण असं म्हणतात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. जसं माणसानं जीवनामध्ये कधीही अधर्म करू नये. अरे अधर्म करूच नाही माणसानं जीवनामध्ये. पण एका विशिष्ट भूमिकेवर अधर्म केल्याशिवाय राहणार. ऐका, एरवी अधर्म करू नये, पण देव जोडी तरी करावा अधर्म. एरवी माणसानं अधर्म करू नये, पण देवाची जोडी होत असेल तर अधर्म केल्याशिवाय राहू नये. कसावत नाही कुणीही कुणाची करू नये. काही ज्येष्ठ श्रेष्ठांनी केली, पण कोणत्या भूमिकेवर केली ती भूमिका त्या ठिकाणी महत्वाची. प्रल्हाद जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली. प्रल्हाद जनक विभीषण बंधू मानवानं प्रल्हादानं पित्याची अवज्ञा केली, पण कोणत्या भूमिकेवर केली ती भूमिका त्या ठिकाणी महत्वाची आहे. प्रल्हादानं पित्याची अवज्ञा केली श्री नारायणाच्या जोडी करता, विभीषणानं बंधूची अवज्ञा केली श्री रामाच्या जोडी करता, भरतानं मातेची अवज्ञा केली श्री रामाच्या जोडी करता.
अवज्ञा पुढे पुढाची करू नये. आज्ञा तिघांनी करावी. आज्ञा ईश्वराने करावी, आज्ञा वेदाने करावी, आज्ञा संत महात्म्याने करावी. जड जडोनी वहिलानी ये भक्तीची वाटी लाभ ईश्वराची आज्ञा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव वेदांची आज्ञा. आलिया संसारा उठा भेद करा शरण जा संत महात्म्यांची आज्ञा. आणि बांधवानो प्रतिज्ञा त्यांनी करावी. अरे ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होईल अशा श्रेष्ठांची. अरे भल्या भल्यांच्या प्रतिज्ञेला मोल नाही तर तुम्ही आम्ही किस पेड़ के पत्ते. रावण माहिती का तुम्हाला? बोलत चला टेन्शन घेऊ नका. रावण माहिती आहे का? भेटला का कधी? नाही भेटला. मला तरी कुठे भेटलाय हो. काय राव माझ्या वाट्याला आला आहे. जेवले का? जेवले का? झोपू नका. इतकं काही प्रतिज्ञा त्यांनी करावी. प्रतिष्ठा प्राप्त भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा बोलणे. रावण माहिती आहे तुम्हाला. चला 14 चौकडाचं राज्य होतं रावणाचं. तुम्ही आम्ही अल्पायुष्य आहोत. कुंभकर्णासारखा बंधू आणि इंद्रजितासारखा मुलगा होता. ऐश्वर्य असं होतं आपल्या कल्पनेत बसत नाही असं ऐश्वर्य होतं. कोटी घरे जेथे काशादी तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. त्याच्याकडे 7 कोटी घरं सुवर्णाची म्हणजे सोन्याची. मी सहज बोललो, तुम्ही सहज ऐकलं. गांभीर्य जाणलं काय? अरे त्याच्याकडे 7 कोटी होती. 7 कोटी घरं होती. घर त्याच्याकडे 7 कोटी घरं सुवर्णाची म्हणजे सोन्याची. काय ऐश्वर्य. बरं हिऱ्या माणक्यानं जडवलेला सुवर्णाचा टोप रावण सकाळी घालायचे आणि संध्याकाळी समुद्रावर फिरायला गेल्यावर शिळा झाला म्हणून टाकून द्यायचे. रोज एक टोप. प्लॅस्टिकचा नव रत्नानी जडवलेला सुवर्णाचा टोप रोज एक टाकून द्यायचं. काय ऐश्वर्य असेल. आपल्याबद्दल काय बोलावं. आपली 3 रुपयाची टोपी पडली तर आपण 3.5 मैल पाठीमागे जातो. प्रपंच लहान होता का गड्याचा? तुमचं नाव ध्यानात नाही म्हणजे. ओमकार महाराज प्रपंच लहान होता का गड्याचा? 80,000 बायका होत्या. तुमचं लग्न झालं का? बरं झालं. नाही तर प्रॉब्लेम आहे आता. 80,000 बायका होत्या त्याला. आता कुणाला साड्या घेतल्या असतील त्याची त्याला माहित आहे. 80,000 बायका, 1,00,000 नातून 1,00,000 पंतू. मला त्रास वाटतं ते जर लोकसभेच्या इलेक्शनला उभं राहिलं असतं तर घरातूनच निवडून आलं असतं. न फुटणारी मतं होती हो. एवढा ज्याच्याकडे त्याच्याही काही प्रतिज्ञा पुढे झाल्या नाही. रावणाची प्रतिज्ञा होती स्वर्गाला शिडे लावे. रावणाची प्रतिज्ञा होती समुद्राचं पाणी गोड करेल. रावणाची प्रतिज्ञा होती सोन्याला सुगंध. रावणाच्या प्रतिज्ञा फुल्या झाल्या नाहीत. आपल्या प्रतिज्ञेबद्दल न बोललेलं बरं. आता तर काही सीझन चालू आहे हो. प्रतिज्ञेचा सीझन चालू आहे. सकाळी हातात हात. नाही कळालं का? सकाळी हातात हात, दुपारी हातात घड्याळ. नाही कळालं का? संध्याकाळी कमळाचं फूल. सामान्य माणसाच्या प्रतिज्ञेला बोलणे आता चुटके चटके सांगत बसूच का हो. इकडे एवढं पेलं पुढचं काही दिसत नव्हतं. एवढं पेलं तरी मोटरसायकलवर बसून निघाले. बुलेट होती बुलेट.
आता हा काही वाजवायचा विषय आहे का? बुलेट होती त्याच्याबरोबर, बुलेट, पांढरी शुभ्र कपडे, अंगावर बुलेट, फट 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 आवाज येतोय बरं का. पण एवढं पेलं होतं पुढचं काही दिसत नव्हतं तरी बुलेटवर बसून निघाले. समोरून प्रेतयात्रा येत होती. तुमच्याकडे काय बोलतात? प्रेतयात्रा. 4 बाजूला 4 खांदेकरी, त्या चौघांच्या पुढे काय बोलतात त्याला? शिकाळी. शिकाळी तर शिकाळी. एक शिकाळीवालं चाललेलं, त्याच्या पाठीमागं प्रेतयात्रा, त्याच्या पाठीमध्ये समाज. एवढी मोठी प्रेतयात्रा त्याला दिसलीच नाही. ते गेलं तसं बुलेट सकट 4 खांदेकरींच्या मध्येच जाऊन भीतीनं 4 खांदेकरी 4 बाजूला पळाले. त्याबरोबर प्रेत पडलं, प्रेता शेजारी झेपडलं. बुलेट बस पडली बाजूला, प्रेता शेजारी झेपडलं आणि पडल्या पडल्या त्या प्रेताला विचारतं, तुम्ही कशी काय पडला? दिनेश महाराजासारख्या शहाण्या माणसाचा राग आला. ते त्याच्याजवळ गेले आणि बोलले, मूर्खा. म्हणलं काय झालं? काय झालं? ते म्हणले, ते पडलं ना. तो बोलले, जे पडले ते काय बोलत नाही, तुम्ही कशाला काय? त्यांनी विचार केला, या मूर्खाच्या नादाला काय लागायचे, प्रसंग कसला गंभीर आहे ती आपली. त्यांनी विचार केला नाही. एका बाजूला बुलेट पडली, दुसऱ्या बाजूला ते पडलं. त्यांनी प्रेतयात्रा पुन्हा सुरू केली. प्रेतयात्रा निघून गेली. हे उठलं, बुलेट विसरलं आणि चालायला लागलं. गावातला 40 फुटाचा रस्ता, दोन्ही बाजूला गटर गटर होती. दोन्ही बाजूला पांढरी शुभ्र कपडे अंगावर, पण चालता चालता तोल गेला आणि उजव्या बाजूच्या गटारीमध्ये पडला. अपोजिट साईड ज्याला म्हणतात, समोरच्या गटारीमध्ये एक छोटा हाती बसलेला होता. छोटा हाती. छोटा हाथी आप जानते हैं? नहीं जानते? उसको सुअर बोलते. एक डुक्कर समोरच्या त्या गटारीमध्ये बसलं होतं. डुक्कराने त्याच्याकडे बघितलं आणि डुक्कर विचार करते, आपल्या जातीचं दिसतंय. पण ती पांढरी शुभ्र कपडे पाहिल्याबरोबर डुक्कराने विचार केला, आजपर्यंत अंग घासायला एवढी पांढरी शुभ्र जागा मिळाली नाही, संधी आलेली. ते तिकडून निघालं, इकडं आलं, त्याच्या पाठीला अंग घासायला लागलं. तसा याचा हात डुकराच्या शेपटीवर पडला. डुकराची शेपटी त्याच्या हातात आली. कसं बोलताय, रोज बुचडा बांधते ना, वेणी कशी काय? अशा माणसाला दुसऱ्या दिवशी जाणीव करून द्या. रात्री पशुसारखं जगलात, पुरणपोळीचं ताट भिरकावून दिले, मुला बाळाला मारहाण केली, धर्मी पाटणीला शिवीगाळ केले. याला काही जगणं म्हणावं का? वेळ गेलेली नाहीये. तरुण आहात तुम्ही, सुधारू शकता. सुधारा. तो बोलतो, मी प्रतिज्ञा करतो. माझ्या हिताचं तुम्ही बोलताय, मी प्रतिज्ञा करतो, या क्षणापासून नाही घेणार म्हणजे नाही घेणार. त्याची प्रतिज्ञा टिकते, पण कुठेपर्यंत? 5 वाजेपर्यंत. एकदा का 5 वाजल्या, पाऊले झालं. आता तुझ्यावर नंबर आला का? नाही बरं का. मी कशा करता सांगतो, सामान्य माणसाच्या प्रतिज्ञेला मोल नाही. मी बोलतो, प्रतिज्ञा त्यांनी करावी. यापुढे हिंदू धर्माची निंदा कराल, समुद्रात फेकून देईल. धर्माचा स्वाभिमानी स्वामी विवेकानंद प्रतिज्ञा करतात, त्याला प्रतिज्ञा म्हणावी. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवेनच. स्वराज्याची प्रतिज्ञा करतात लोकमान्य टिळक, त्याला प्रतिज्ञा म्हणावी. माझ्या देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेसं वस्त्र मिळाल्याशिवाय मी सुद्धा पुरेसं वस्त्र परिधान करणार नाही, ही प्रतिज्ञा करतात राष्ट्रपिता महात्मा गांधी, त्याला प्रतिज्ञा म्हणावी. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. आजादीची प्रतिज्ञा करतात नेताजी सुभाषचंद्र बोस, त्याला प्रतिज्ञा म्हणावी.
आधी लगीन कोंडाण्याचा मग लगीन माझ्या रायबाच नववीर तानाजी माणूस रे प्रतिज्ञा करतात त्याला प्रतिज्ञा. कैवल्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये 9व्या अध्यायाच्या पहिल्या ओवीमध्येच प्रतिज्ञा करतात. तरी अवधान एकले दिगे कधी कधी हंगी आले ते जाकली मूठ सवाला काय. चला हे प्रतिज्ञा तर माझे उघडाय का. याच मालिकेमध्ये असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज प्रतिज्ञा करतायत परमार्थाची. शास्त्रीय दृष्ट्या प्रतिज्ञेचे 5 प्रकार आहेत. अनर्थ, स्वार्थ, अर्थ, परार्थ आणि परमार्थ पैकी 3 प्रकारच्या प्रतिज्ञा करू नका. अनर्थमूलक प्रतिज्ञा करू नका, स्वार्थमूलक प्रतिज्ञा करू नका, अर्थमूलक प्रतिज्ञा करू नका. प्रतिज्ञा करायची झाली परार्थाची आणि प्रतिज्ञा करायची झाली परमार्थाची. सेवितो हार वाटी तो आणि का तुकडा म्हणे खातो आनंदाचे लाडू ही परार्थाची भूमिका आहे. आणि परमार्थाची प्रतिज्ञा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्मा जवळ अभंगाच्या पहिल्या एकल्याचा खेळ. उदक अग्निधान्य झाल्याकडे पाठी काविने कामा नाही तसं हे व्यासपीठ आहे. सामुदायिक परमार्थाचा आनंद ज्याला म्हणतात बघा ते आनंदाचं वर्णन करता येत नाही. सगळ्यांची भूमिका एकत्र यावी लागते आणि ती येत आहे. चला महाराज पांडुरंग परमात्म्यावर प्रार्थना करतायत, प्रतिज्ञा करतायत परमार्थाची. ऐका, प्रार्थना वेगळी, मागणं वेगळं आणि प्रतिज्ञा वेगळी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी कार्यारंभी प्रार्थना आहे. येचीदान देगा देवा हे मागणं आहे. इथे द्या म्हणत नाही, तुम्ही देण्याचा प्रश्नच नाही. घेईन आणि देवा मी जन्म घेईन. आता अभंगातलं चिंतन खूप गोड आहे, पण चिंतन मांडत राहिलं तर शिवाजी महाराज पाठीमागे राहतील. तसं होऊ नये म्हणून प्रास्ताविक भाग इथेच संपवतात.
छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि प्रथम मी तुमच्या समोर प्रतिज्ञा मांडणार आहे. राजमाता, राष्ट्रमाता, लोकमाता, धर्ममाता, स्वराज्य जननी जिजाऊ साहेबांची. एकदा गडशिवनेरी पुण्यापासून 26 ओसाबर नाणे घाटाच्या ओठामध्ये आणि भीमाशंकरच्या जट्यामध्ये वसलेला गड शिवनेरी. जुन्नर मावळामध्ये असा दुसरा गडावाचा गड नाहीये. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये गडावर गडकरी होते भोसल्यांचे व्याही विजयराज शिदोजी विश्वासराव, मोठा थोना मुलाचा आणि वचनाचा पक्का माणूस. आणि शहाजीराजे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परांडा म्हणून गाव आहे, तिथे बोईकोट किल्ला आहे. 15 दिवसाच्या पाठीमागे ते संपूर्ण किल्ल्यांनी फिरून आलो बरं का. आवड आहे किल्ले पाहायचे, किल्ले बघायचे. शहाजीराजांचा मुक्काम त्या किल्ल्याने, कारण साखरी होती सुलतानाची. काही काळ वसंत मिळाली. तो महिना होता 1629चा देश. शहाजीराजांना मोहिमेतून वसंत मिळाली म्हणून शहाजीराजे घरी आले. शिवगंगाधर प्रसन्न होता, आई जगजननी तुळजा भवानी प्रसन्न होते, शहाजीराजे प्रसन्न होते. शहाजीराजांच्या सेवेमध्ये जिजाऊ चोर 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 झाल्या. ज्येष्ठाचा महिना संपला आणि आषाढाचा महिना होता आणि जिजाऊ साहेबांच्या मुखकमलावर विलक्षणाचं तेज दिसू लागलं. भगिनीनो, माय माऊल्यानं लक्षपूर्वक ऐकलं. असंच तेज दिसलं होतं मथुरेच्या कारागृहामध्ये देवकी मातेच्या मुखकमलावर. तशाच प्रकारचं तेज दिसू लागलं जिजाऊ साहेबांच्या मुखकमलावर. वाड्यातल्या जाणत्या बायाने जाणलं, शहाजीराजांना कळालं, जिजाऊंना दिवस गेले. आषाढ संपला आणि श्रावण उजडला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावणाला अत्यंत श्रेष्ठत्व आहे. याचं कारण श्रावण हा पवित्र महिना आहे. हे पावित्र्य का प्राप्त झालं श्रावणाला? अनेक कारण. कैवल्य चक्रवर्ती सकल संतहृदय सम्राट विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाली याचे श्रावणामध्ये. परिपूर्णतम अवतार असणारे कृष्ण परमात्मा प्रगट झाले याचे श्रावणामध्ये. आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं याचे श्रावणामध्ये. अनेक अशास्त्रीय शास्त्रीय अशा प्रकारची व्रत वैकल्य केला जाणारा तो श्रावण. श्रावण तुम्हाला सांगू, भगिनी वर्गांचा, मायमौल्यांचा आनंददायी सण या श्रावणामध्ये येतात. वातावरण श्रावणाचं असं काही वेगळ्या प्रकारचं असतं बांधवानो. काय वर्णन करू. या श्रावण महिन्याचं वर्णन बालकवींनी फार सुंदर केले. बालकवी शाळेमध्ये असताना क्रमिक पुस्तकामध्ये मला एक कविता होती. श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटो चोहीकडे, क्षणात येते सरसर सरले, क्षणात धुरुनी ऊन पडे. सुंदर वर्णन आहे श्रावणाचं. ऐका, श्रावण हा जलधारांचा आहे की नाही. सरीवर सरी सरीवर सरी सरीवर सरी, वरुण राजाच्या कृपेने धरणी माता हिरवळलेली असते. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ अनुभवाला येते. असं वाटतं जणू सृष्टी हिरवा शाडू पांघरून नटून थटून बसलेली आहे. मातीला कन्न येत असतो, लतावेली आनंदानं डुलत असतात. सांगू तुम्हाला, नद्या नाल्यांना असे धो 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 पूर आलेले असतात. झऱ्याच्या पाण्याचं संगीत कधी अनुभवलं का तुम्ही? जरा जरा. आता झरे आहेत बघा, उन्हाळ्यात झरे होतात. पूर्वी ओढ्यांना नाल्यांना 12 महिने पाणी असायचं. निसर्गाशी खिलवाड झाला, पाणी अडवलं गेलं. अडवलंच पाहिजे. जलाशये निर्मावी नानाविरे, माऊली बोलतात. नगरेची रचावी वास्तुशास्त्र. जलाशय निर्मावी, पाणी अडवा, पाणी दिवा. महावने लावावे नानाविधे, मोठ्या प्रमाणात वनीकरण करा. याशिवाय जीवसृष्टीला पर्याय नाही. ऐका बांधवांनो, श्रावण नद्या नाल्यांचं संगीत तुम्ही आम्ही ऐकतो आणि एवढ्यामध्ये अंतःकरणाला असा स्पर्श करणारी
पक्षांची किलबिल तुमच्या माझ्या कानावर येते बांधवानो, पक्षांची किलबिल तुमच्या माझ्या कानावर येते. यांनी पक्षाची किलबिल वाढवली. पक्षाची किलबिल तुम्ही आम्ही ऐकतो. एवढ्यामध्ये अंतकरणाला गबसणी घालणारं कोकणी कुंजन तुमच्या माझ्या कानावर येतं. काय हसलं मोकळ्या म्हणून. हो बाबा जिजाऊला मी कशा करतो चर्चा सांगतो. आनंददायी वातावरण. जिजाऊ साहेबांचं अंतकरण आनंदाच्या धोक्यावर अशी हुंदड घेतो. पण शहाजीराजे चिंताक्रांत, कारण चाकरी होती सुलतानाची. शहाजीराजे विचार करतात सुलतानाची मर्जी कोणत्या क्षणाला पुरेले सांगता येत नाही. उलट्या काळाचे अरे माय धैर्याला कळत नाही की सुलतानाची अवलाद कोणत्या क्षणाला कशी वाजेल ते समजत नाही. मग अशा वेळेला जिजाऊ साहेबांना असं उघड्यावर ठेवणं असुरक्षित आहे. मग जिजाऊ साहेबांना ठेवण्याकरता एखादं घरटं असावं, सुरक्षित असावं आणि तेही सह्याद्रीच्या खांद्यावरचं असावं. आणि शहाजीराजांना आठवण झाली गड शिवणे. प्रतापरावांना निरोप दिला, विश्वासराव गड उतरले. विश्वासरावांना निरोप दिला, विश्वासराव गड उतरले. जुन्नरला दोघांची भेट झाली. त्यावेळेला शहाजीराजे बोलतात विश्वास. शहाजी भाजायची भाषा वजनदारच आहे. विश्वास अगदीच नावेला झाला म्हणून तुम्हाला तकलीफ देत आहोत. आणि आजपासून आम्ही आमच्या राणी सरकारांची जबाबदारी तुमच्यावर सोपवत आहोत. त्या विश्वासरावाला केवढा आनंद झाला. अहो भाग्य आमचं, अहो भाग्य आमचं. प्राणपणाने आम्ही राणी साहेबांचं रक्षण करू. आणि जिजाऊ साहेबांचं वास्तव्य शिवनेरी गडावर 3 महिन्याच्या गरोदर असताना जिजाऊ साहेब शिवनेरी गडावर आले. आणि जिजाऊ साहेबांना दिवस गेले तो परांगचा ऐका. 16व्या शतकाचा कधी विचार केला पाहिजे, तुम्ही नाही करू शकत. कशी परिस्थिती असेल महाराष्ट्रामध्ये, या भारतवर्षामध्ये 16व्या शतकाचा विचार केला. अरे का तो सुलतानी सत्ता राष्ट्राच्या उरावर थाई नाचत होत्या. सुलतानी सत्तेच्या जबऱ्यामध्ये संपूर्ण भारत देश जगत होता बांधवानो. अरे सुलतानी सत्ता म्हणजे सर्वस्वाची ओळी, राख रांगोळी. अरे सर्वस्व सर्वस्व राख रांगोळी केले जात होतं, लुटलं जात होतं. पण सर्वस्वाबरोबर लुटली जात होती ती वस्तू म्हणजे आमच्या तरल्या बांडपोळींची अब्रू. अरे लग्न मंडपातल्या तरल्या बांडपोळी उचलल्या जात होत्या आणि सुलतानाचे धनान खाली धरले जात. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकणार. आज तशी पावलं पडायला लागलेली आहे. नगरी जाणतो भजन करणाऱ्या मंडळीने काही विशिष्ट समाजाचा मंडळी महाराज चिकलठाण छत्रपती संभाजी महाराज नगर. आरती करत असणाऱ्या मंडळीने काही विशिष्ट समाजाच्या मंडळीने महाराज कर्नाटकमध्ये एका विशिष्ट प्रसंगी औरंगजेब आणि अफजल खान आणि टिपू सुलतान यांचे फोटो लावले आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. नीट आहे का? हे बोलणं सोपं नाहीये. नीट आहे का? पाकिस्तान पाकिस्तान म्हणजे तरी काय? त्या पाकिस्तानची व्याख्या एका वाक्यात म्हणली का? जरा बंद करू. जिजाऊंच्या अंतकरण ते होता. तो विचार करायचा कुठेपर्यंत हा दुर्दैवाचा खेळ चालणार. या राष्ट्राला आणि धर्माला कोणी त्रास आहे की नाही.
एक दिवस गडकऱ्यांची धर्मपत्नी, ज्यांचं नाव लक्ष्मीबाई, त्यांच्याजवळ आले. आम्ही दोन्ही हात जोडून बोलतात आणि सध्या अशा अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला करणे आवडतं, करावं वाटतं. आल्यापासून पाहते खाण्यापिण्याविषयी तुम्हाला काय बोललाच नाही. तुम्हाला काही खावं वाटतं का, प्यावं वाटतं का, लिहावं वाटतं का? त्यांचा दोघराष्ट्र ऐकल्याबरोबर जिजाऊसाहेबांच्या दोन्ही मोठ्या अशा आवडल्या गेल्या. त्यांचा चेहरा लाल गुंड झाला, ताडकन उठून उभं राहिल्या. आमास खाणे पिण्याचे डोहाळे नाही तो नामहास मेना पालखी आवडत. जिजाऊसाहेब बोलतात, आम्हाला खावं वाटत नाही, आम्हाला प्यावं वाटत नाही, आम्हाला लिहावं वाटत नाही, आम्हाला मेना पालखीमध्ये बसायला. लक्ष्मणाने विचारलं, राणी सरकार तुम्हाला आवडतं तरी काय? असे अलौकिक डोहाळे जिजाऊसाहेबांनी सांगितले. असे डोहाळे क्वचित एखाद्याच माऊलीला होत असतात. आम्हास वाघावर वैसा देशे वाटत. काय डोहाळ आहे? डोहाळ म्हणून जिजाऊसाहेबांना वाघावर बसा वाटतं. उपस्थित पुरुष मंडळी इथून तिथून पाठीमागे गडावर बसलेले तिथपर्यंत, बाजूला बसलेले पाकिस्तानापर्यंत. कारण टाळी फक्त हिंदुस्थानात वाजते, पाकिस्तानात वाजतच नाही. का वाजत नाही मला माहित नाही. ऐका, सांगा मला. अशा अवस्थेमध्ये असणारे एखाद्या माऊलीला डोहाळ म्हणून वाघावर बसा वाटलं असं तुमच्यापैकी कोणाच्या अनुभवाला आहे? नाही, मी तुम्हाला विचारतो आहे का तुमच्यापैकी अनुभवाला? नाही. इकडे गडावर आजच्या दिवस हा गड आहे. नाही, पण इकडे सगळे संन्यासीच दिसत आहेत. सोबदार गैरसमज करू नका, उत्तर प्रामाणिकपणे द्या. मला सांगा, अशा अवस्थेमध्ये असताना डोहाळ म्हणून तुमच्यापैकी कुणाला वाघावर बसावं वाटलं का? उत्तर प्रामाणिकपणे द्यायचं. वाटलं का कुणाला वाघावर बसावं? शेवटपर्यंत असणाऱ्या बघी वाटलं का कुणाला वाघावर बसावं? नाही वाटलं. नळावर भांडावं वाटलं. वाघावर पैसा देशे वाटते. आम्हाला आवडतं घोड्यावर मांड ठोकावी, लढाईचा पोशाख अंगावर घालावा, डोक्यावर फिरे ठेवावा, कपड्याला सेना बांधावा, तलवार म्यान करावी, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घोडा फेकावा, लढाया कराव्यात, लढाया माराव्यात. आमच्या माय मागण्यावर बलात्कार केले जातात, त्या हैवानाचं शिव धडा वेगळं करावं. हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करा. डोहाळे येतो. अरे बाबा, डोहाळा म्हणून जिजाऊसाहेबांना वाघावर बसा वाटतं. लढाईचा पोशाख अंगावर, कमरेला शेला, तलवार हे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घोडा फेकावा, माय बहिणींची अब्रू वाचावी, स्वराज्य निर्माण करावं, 18 पगड जातीच्या कल्याणाचं, आपली मातृभूमी स्वतंत्र करा. जिजाऊसाहेब तुमच्या चरणावर आमची कोटी कोटी करा. जिजाऊसाहेब तुम्ही घरा नसते तर घातल्या असते आमच्या मुलीवाडी, घातल्या असते आमच्या मुलीवाडी नसते राहिले तुमची कथा. जिजाऊसाहेब तुम्ही घरा नसते तर नसती दिसली अंगणी तुळस, नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावर तुळस. जिजाऊसाहेब तुम्ही झाला नसते तर नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज, नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज. काशी की कला जाते, काशी की कला जाते, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी नहीं होते तो सुन्नत सकती होती. शिवाजी महाराज झाले नसते तर मला आज तुमच्या समोर कीर्तन करता आलंच नसतं. कारण माझ्या जागेवर तुम्हाला मोहम्मद भाई दिसले. हसायचं नाही, तुम्ही याकूब भाई झाला असता.
दिवस उलटत होते, महिने उलटत होते. आणि बांधवांनो 1630चा फाल्गुनाचा महिना उघडला. शिवनेरी गडाच्या परिसरामध्ये आणि गडावर होळीचा सण आनंदानं साजरा झाला. जिजाऊंना 9 महिने पूर्ण झालेले होते. विश्वासावाने अगोदर चांगल्या हाताच्या सोयी आणि निष्णात असे वैद्य गडावर आणून ठेवलेले होते. आणि फाल्गुन वद्य तृतीय झाली. वार शुक्रवार, तारीख जोडली गेली 19 फेब्रुवारी 1630. सुप्रभाती जिजाऊ साहेबांना बाळंतवेदना व्हायला लागल्या. त्याच्यातून सावरण्याकरता जिजाऊ साहेबांनी आदिशक्तीचं स्मरण केलं. आदिशक्तीचं स्मरण केलं पाहिजे. अगं घाल माझ्या होतीमध्ये पुत्र, तू जर माझ्या ओठीवर पुत्र घातलास, या क्षणाला तुझ्या पायावर प्रतिज्ञा करतो, अगं मी त्याला सर्वसामान्य जीवन जगू देणार नाही. मी माझ्या पुत्राला प्रतिभावान बनवीन. रामरायांच्या सारखा, कृष्ण परमात्म्यासारखा, अर्जुनासारखा, वीर अभिमन्यू सारखा. घाल माझ्या ओठीमध्ये पुत्र. साथ घातली जिजाऊ साहेबांनी आदिशक्तीला. दारू घडवैया, दारू दारू घडवैया, दारू घडवैया, दारू घडवैया, दारू घडवैया, दारू घडवैया, दारू कन्नड लक्ष्मी दारुगड भैया, तेलंगाना लक्ष्मी दारुगड भैया, महुर भवानी दारुगड भैया, तुळजापूर भवानी दारुगड भैया, सप्तशृंग निवासिनी दारुगड भैया, पंढरपूर निवासिनी दारुगड भैया, आळंदी निवासिनी दारुगड भैया, अन्नापुरी घाटी निवासिनी दारुगड भैया, भैया दारुघाट भया जागी पडून सिंहासनावर उठली आणि भया शिवनेरी गडावर आली. बाळंत वेदना होत आहेत म्हणून जिजाऊ साहेबांना गडावरच्या दारुणी महालामध्ये दाखल करण्यात आलं. इतिहासाच्या भाषेमध्ये त्याला दारुणी महाल म्हणतात आणि आपल्या बोली भाषेमध्ये त्याला बाळणपणाची खोली म्हणतात. बाळणपणाच्या खोलीचा दरवाजा बंद झाला. हा म्हणता गडावर बातमी गेली. सर्व गडावरचं प्रत्येक माणूस आता त्या बाळणपणाच्या खोलीच्या दरवाजासमोर एकत्रित व्हायला लागलं. वाट पाहता पाहता दुपार ठरून गेली. प्रत्येकाला वाटायचं कधी एकदा बाळणपणाच्या खोलीचा दरवाजा उघडतोय आणि कधी एकदा आम्हाला आनंदाची साखरपत्नी कळते. वाट पाहता पाहता दुपारही टळून गेली. सूर्य अस्ताला गडावरच्या बाया बापण्या बाप आपल्या देवाला नमस्कारायला लागल्या. अरे माझ्या देवानो, आमच्या राणी सरकारांची सुखरूप सुटका होऊ दे. सूर्यास्तही झाला आणि पूर्ण अंधार पडला आणि तो शुभक्षण जवळ आला. बांधवांनो, तो शुभक्षणाला जवळ आला. बांधवांनो,
त्या क्षणाचं वर्णन करण्याकरता कदाचित शब्दसृष्टी अपुरी पडेल. तो क्षण म्हणजे सुवर्णाचा, तो क्षण म्हणजे कौस्तुभाचा, तो क्षण म्हणजे स्वातंत्र्याचा, तो क्षण म्हणजे स्वाभिमानाचा, तो क्षण म्हणजे सर्वस्वाचा. अरे त्या क्षणाचं वर्णन करता येणार नाही. अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे 5 ग्रह अंकुल असणारा तो शुभक्षण आणि त्या शुभक्षणी बाळंपणाच्या खोलीचे दरवाजा उघडला आणि एक माऊली हसत हसत बाहेर यायला लागली. तिचं नाव होतं गोजाष्टा. सगळ्या व्यक्तीच्या मुखकमलाकडे तोंडाकडे पाहिलं आणि सर्वांनी म्हणून एकच प्रश्न विचारला, अहो गोजाष्टा, सांगा ना आपल्या राणी सरकारांना काय झालं? तिने सांगितलं तर काय झालं म्हणून काय विचारता? आता नौबतीवर चित्र पडू द्या, तोफेच्या भांड्याला बत्ती द्या. आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला, आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला, आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला. पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र शिवनेरीला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. आला 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 सुलतानानो, अरे तुमच्या उन्मत्त पराच्या चिरफाळ्या उडवणारा श्रीकृष्ण शिवनेरी गडावर आला. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला. हो एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव राज चैगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव राज चैगड किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव राज चैगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव राज चैगड किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव राज चैगड कोंडाच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव राज चैगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव राज चैगड किल्ल्याच्या दगडावर. राजा निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. प्राण झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या कांदते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव राज चैगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव राज चैगड किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव राज चैगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव राज चैगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव राज चैगड किल्ल्याच्या दगडावर. गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती जिजाऊ साहेब की जय. प्रकट स्वामी महाराज की जय. सुधामदेव बाबा की जय. रामहरी बाबा की जय. नेनगुरला नेकनूर तुम्ही म्हणा, मी नाही नेकनूर म्हणून थोडासा द्वेष स्वीकारतो आम्ही, पण हे मांडावंच लागतं. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एवढी तरुण मुलं आता शिवाजी महाराज सांगायला लागली. बरं, कधी कधी काल्पनिक होईनाचं पण सांगतात. मग मी जे बोलतो कीर्तनाचं व्यासपीठ असो, कथेचं व्यासपीठ असो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं चॅलेंज आहे. मी जे बोलतो त्या प्रत्येक वाक्याला, त्या तारखेला तुम्हीही चॅलेंज करू शकता. उद्या महाराष्ट्रामध्ये तुम्हीही चॅलेंज करू शकता. चला, मी जास्त मी कशा करता बोलतो होता. महाराज जन्माला आले की नाही, महाराजांचा जयजयकार करायला पाहिजे की नाही. मग असे थोडा मोठ्यांचा श्रेष्ठांचा जयजयकार करताना आदर म्हणून दोन्ही हात वर करायचे असतात. आदर